कौटुंबिक कलह आणि घटस्फोट हा एक मोठा विषय आहे. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर आपल्यावर आणि कुटुंबावर होणारे परिणाम यावर थोडक्यात बोलू. कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे. प्रत्येक व्यक्तीचे सामाजिक, मानसिक व भावनिक विकासाचे मूळ केंद्र म्हणजे घर. अलीकडच्या काळात कौटुंबिक जीवनात संघर्ष, तणाव वाढत चाललेत. कौटुंबिक कलह, घटस्फोट त्याचीच लक्षण आहेत. अहंकार, संवादाचा अभाव, आर्थिक अडचणी, जबाबदाऱ्या, व्यसने, अविश्वास, आई वडील किंवा सासरच्यांचा हस्तक्षेप या कारणामुळे तणाव निर्माण होतो आणि त्याचाच शेवट घटस्फोटात होतो. घटस्फोटानंतर सर्वात मोठा फटका बसतो तो लहान मुलांवर. आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा अभाव सतत जाणवतो. मुलांमध्ये चिडचिडेपणा, शिक्षणावर परिणाम, मुलं असमाधानी बनतात. रागारागात घेतलेल्या निर्णयाला नवरा आणि बायको या दोघांनाही सामोरं जावं लागतं आणि मानसिकदृष्ट्या माणूस खचतो. घटस्फोट हे फक्त दोन माणसांचे विभाजन नसून दोन कुटुंब तुटतात. हे सर्व जर टाळायचं असेल तर नवरा बायकोमध्ये खुल्या संवादाची गरज आहे. एकाने माघार घेण्याची गरज आहे. पोलीस आणि वकील यांना मध्यस्थी घेण्याचे शक्यतो टाळलं पाहिजे. दोघांमध्ये तिसरा आला की संसाराचं वाटोळं होतं हे लक्षात राहू द्या. संवाद, संयम, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. एकत्र राहायचं म्हटलं की थोडं झुकावं लागतं. आपण कसे वागलो याचं अनुकरण येणारी पिढी करणार आहे हे लक्षात राहू द्या. संसार म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच, पण हा गाडा शेवटपर्यंत कसा न्यायचा हे दोघांना ठरवायचं आहे.